प्रभाग क्रमांक 9 मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी मंगळवारी कुचननगर भागात होम टू होम प्रचार केला। प्रभाग क्रमांक 9 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मेघनाथ एमुल, शेखर इगे, पूजा श्रीकांत वाडेकर, कादंबरी मंजेली यांनी प्रचारात जोर लावला असून मंगळवारी होम टू होम प्रचार केला। यावेळी कुचननगरचा राजा गणपतीची विधिवत आरती करून होम टू होम प्रचाराला सुरुवात करण्यात आली। भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। या प्रसंगी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान यावेळी भाजपचे उमेदवार मेघनाथ एमुल यांनी आमदार देवेंद्र कोठे यांनी वर्षभरात या भागात 3.5 कोटींचा निधी दिला असून विकासाच्या मुद्द्यावर इथून मला भरघोस लीड मिळेल असा विश्वास व्यक्त केला। प्रचाराचा मुद्दा म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही कुचननगर भागात पोहोचतो। गेल्या पूर्ण वर्षभरात या भागातील कर्तव्यदक्ष आमदार देवेंद्रदादा कोटेंचं खूप मोठ्या प्रमाणात इथं काम झालं। 3.5 कोटी रुपयाचे कामं आपल्या शहर मध्ये प्रभाग 9 मध्ये इथं काम चालू आहेत आणि जवळजवळ झालेले आहेत। आणि काल आणि परवा 2 दिवस आम्ही शहर उत्तरमध्ये गांधीनगरचा भाग, 256 गाळा, गवळीपेठ, विठ्ठलपेठ या भागात सुद्धा आम्ही फिरलोय। तिथं आमदार देशमुख मला जे विकास कामं केलेत ते विकास कामं आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलो। शहर उत्तरमध्ये अतिशय उत्तमरित्या प्रतिसाद मिळतोय आणि तिथून आम्ही आज कुचननगरमध्ये फिरतोय। काल परवा दिवशी दाजीपेठमध्ये सुद्धा फिरलोय। मला निश्चित खात्री आहे की कुचननगर भागात कुचननगर म्हणजे आमचा परिवार असल्यासारखं आम्हाला वाटतं। गेल्या मी 2007 पासून ह्या भागातील नागरिकांनी आणि काही आजी आजोबा असतील सगळे कार्यकर्ते, प्रत्येक घरातील एक कार्यकर्ता माझ्याशीच जोडलेला आहे। त्यामुळे कुचननगर भाग हा माझा परिवार असं वाटतो। मला निश्चित खात्री आहे की या भागातील 3 बूथ जे आहेत, 3 बूथमधून प्रचंड लीड 100% भाजप पक्षाला आणि सर्वांना निवडून आणण्यासाठी ते प्रयत्न करणार। भाजपचे उमेदवार शेखर इगे आणि पूजा श्रीकांत वाडेकर यांनी यावेळी मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सांगताना प्रभाग 9 मध्ये भाजपचे 4ही उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असा दावा केला। डोर टू डोर जे सुरुवात झाले 256 गाळा, गांधीनगर आणि गवळीपेठ त्या भागातून प्रतिसाद एकदम चांगल्या पद्धतीने दिलेला आहे। आणि आता एमुल साहेबांचे आणि इथल्या ज्येष्ठ जे भाजपचे आहेत ते पदाधिकारी आणि माझी सगळे पदाधिकाऱ्यांनी पण सोबत आहेत। मला असं वाटतं की त्या भागात कसं नागरिकांचा रिस्पॉन्स आहे की आम्ही इथं 100% पॅनल टू पॅनल करणार आहे। त्याप्रमाणे आता कुचननगर राजा गणपती इथं सुरुवात केलेलं आहे पूजा करून की या भागातून पण भरपूर भरघोस मतांनी निवडून देईल असं आम्हाला वाटतं। आज आम्ही कुचननगर मधून सुरुवात करत आहोत। आतापर्यंत आम्ही जे दत्तनगर, गांधीनगर जे फिरून आलात तिथं आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला। लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा खूप छान त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे। आज विकासाच्या मुद्द्यावर आज आम्ही कुचननगर इथे आम्ही फिरणार आहोत, सुरुवात करणार आहोत। आजही आम्हाला छान प्रतिसाद मिळेल अशी आम्ही आशा करतो।